आपल्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। दादा, कसे प्रचार सुरू आहे? शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रचार आलेला आहे आणि 13 मेला मतदान। हे सगळीकडे उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि मायबाप जनतेने ही निवडणूक पूर्णपणे हाती घेतलेली आहे। कालही आपण शिरूरची आदरणीय पवार साहेबांची सभा बघितली असेल, आजचं कोंढवा परिसरातली रॅली बघितली असेल, तर मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि मायबाप जनता अत्यंत उत्स्फूर्तपणे या प्रतिसादात आणि या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाली। खेडमध्येही पवार साहेबांची सभा होती, कसं नियोजन असेल? उद्या चाकणमध्ये आदरणीय पवार साहेबांची सभा आहे आणि उद्या चाकणच्या सभेमध्ये मी जे सातत्यानं आजही माझ्यावर काही आरोप करायचा जो प्रयत्न करण्यात आला आणि अगदी मानसिक संतुलन बिघडलंय वगैरे अशा पद्धतीचे आरोप करण्यात आले, तर मला असं वाटतं की उद्याच्या याच्यात आणखी जो मोठा गौप्यस्फोट आहे त्यानंतर समोरच्या उमेदवारांच्या पायाखालची नक्की वाळू घसरेल। एका बाजूला प्रतिस्पर्धी तुमचे जे उमेदवार आहेत त्यांना विजयाची खात्री आहे, दुसऱ्या बाजूला तुमच्याच मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 12 सभा ज्या आहेत त्या होणार आहेत, कसं बघता याकडे? ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे की जर विजयाची खात्री महायुतीच्या उमेदवारांना असती तर महायुतीचे एवढे नेते तळ ठोकून का बसले असते? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2 उपमुख्यमंत्री, आता कदाचित मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा सभा होणार आहे, मोदीजींची पुण्यात सभा झाली, एवढ्या सभांची मांदियाळी लावावी लागते। याचंच कारण महायुतीच्या उमेदवारांना पराभव हा स्पष्ट दिसतोय। मी तर माझा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करत असताना एकूण 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करून आलो। ज्यांना 15 वर्ष जे इथले लोकप्रतिनिधी होते त्यांना मतदारसंघही सोडता येत नाही, वरून महायुतीच्या भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा असेल, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या, या सगळ्या नेत्यांना बोलवावं लागतं। याच्यातच स्पष्ट दिसते महायुतीच्या उमेदवारांचा पराभव अटळ आहे। तुम्ही उमेदवार आणि मतदारसंघात महाराष्ट्रभर तुमचे दौरे सुरू आहेत, तर हे नियोजन कसं करता? म्हणजे वेळेत संपूर्णपणे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेच्या विश्वासाचं यश आहे, कारण मायबाप जनतेने ही निवडणूक हाती घेतल्यामुळे खरोखर मी बाहेरच्या मतदारसंघांमध्ये जाऊन, म्हणजे बीड असेल, अगदी माढा असेल, बारामती असेल, नगर असेल, मावळ असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, या सगळ्या मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचारसभा करून आलोय। कारण मायबाप जनतेचा हा विश्वास आहे, कारण या संघर्षाच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेब उन्हातान्हाची पर्वा न करता पायाला भिंगरी लावून फिरत असतील, तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचं हे कर्तव्य आहे की आपण त्यात काही का होईना खारीचा वाटा उचलावा, आणि हे माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं समजून घेतलं आणि उलट त्यांनी पाठिंबा दिला। मी कायम असं म्हणतो, ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि जर गड मजबूत असला तर मुलुकगिरीला बाहेर पडता येतं। हा बालेकिल्ला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं सांभाळला। आता पाणबुडीच्या विषयावरून टीका, त्याला पुन्हा काउंटर अटॅक केला जातो, हे पाणबुडीचं रहस्य काय? यामध्ये कसं आहे, खरं तर मी जेव्हा पहिल्यांदा निवडून गेलो त्यानंतर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की कुठल्या कुठले प्रश्न याआधी विचारण्यात आलेले आहेत। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड 4 धाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते 4 धाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये। कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये। पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024। 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 99237166262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 899662004। त्वरा करा,
आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.